बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मी शब्दाचा पक्का आहे पण काही जण माझ्यावर आरोप करत असतात। काम होणार असेल तर मी हा म्हणतो नाहीतर नाही म्हणतो असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांसाठी 5 वर्ष वीज माफ नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगणार नाही अशी घोषणाच अजित पवार यांनी केली। मराठा ओबीसी मध्ये वाद लावणारे राजकीय पक्ष आहेत शरद पवार यांचं वक्तव्य आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका चिथावणीखोर असल्याचा आरोप त्यांनी केला। वंचितला सत्ता द्या, आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ अशी घोषणा त्यांनी केली। मावळ विधानसभेत भाजप नेते बाळा भेगडेंनी बंडखोरीचे संकेत दिले। सांगली लोकसभेने महाराष्ट्राच्या जनतेचे डोळे उघडलेले आहेत। स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षाने निर्णय घेतला तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलं असं सांगत त्यांनी मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलं। 2.5 वर्षाचं सरकार पडल्यानंतर काही आमदार भेटून विकास कसा करणार असा प्रश्न विचारत होते, पण आपल्याला शिवसेना चालते तर भाजप का नको अशी भूमिका मी मांडल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। अनेक आमदारांनी माझ्यावर विश्वास टाकला म्हणून मी हा निर्णय घेतला, माझ्यासाठी हा निर्णय घेतला नाही असंही ते म्हटले। अजित पवार नाशिक दौऱ्यावर असताना छगन भुजबळ येवला दौऱ्यावर होते। यावर त्यांना विचारलं असता लवकरच आचारसंहिता लागणार असून माझ्या मतदारसंघातील कामं पूर्ण करणं महत्त्वाचं आहे। अजितदादांना वाईट वाटत नाही, तुम्हाला का वाटतं असा सवाल त्यांनी केला। पुण्यात उद्धव ठाकरेंनी घटनातज्ञ उल्हास बापट यांची भेट घेतली। बापट यांच्या निवासस्थानी ही भेट झाली। उल्हास बापट यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी घटनात्मक बाबी समजून घेतल्याची माहिती मिळते। इंदापूर तालुक्यातील बावडा गावामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली आणि यामुळे इंदापुरात महायुतीत बिघाडी झाली का अशा चर्चांना उधाण आलंय। मात्र या शाखा स्थापनेसंदर्भात मला कोणतीही कल्पना नव्हती, मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया पाटलांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जालन्यातील घनसावंगी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी असा ठराव घेण्यात आला। जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये एकमतानं हा निर्णय घेण्यात आला। दिल्लीतील राजकारणात येत्या महिन्याभरात मोठ्या उलाढाली होणार असून देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता शेकापचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे। शरद पवार पंढरपुरातील शेकापच्या अधिवेशनाला येणार होते, मात्र ऐनवेळी त्यांना दिल्लीला जावं लागल्यानं ते येऊ शकले नाहीत आणि त्यावेळी त्यांनी ही माहिती दिल्याचं पाटील म्हटले। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पैकी पारंपरिक 2 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत। जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्यास मैत्रीपूर्ण लढतीसाठी आमची तयारी, तसंच गरज पडल्यास स्वतंत्र विधानसभा लढवण्यासाठी देखील आम्ही तयार असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे। 15 ऑगस्टपर्यंत विधानसभेबाबत बैठका होतील आणि पहिली यादी लवकरात लवकर जाहीर होईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। सरकार येणार म्हणून काही लोकांच्या पोटात दुखतंय, मात्र नोव्हेंबरमध्ये महायुती सरकार महाराष्ट्रात असेल असा दावा देखील त्यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महायुतीच्या नेत्यांच्या आता विभागवार बैठका सुरू झालेल्या आहेत। कोकण विभागाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये 15 विधानसभा मतदारसंघाचं महायुतीच्या 3 प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटप करण्यात आलंय अशी माहिती न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। यावेळी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी ठराव करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवू असं आश्वासन विखे पाटलांनी दिलं। सुजय विखे हे मोठ्यांचं लाडकं लेकरू आहे, त्यांचा छंद असेल तर पालकांनी तो पुरवला पाहिजे असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी विखेनं लगावलाय। सुजय विखेंनी संगमनेरमधून निवडणूक लढवावी असा ठराव भाजपच्या बैठकीत झाला आणि त्यावर ते बोलत होते। अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्न आणि गाडीची तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबळेसह 21 जणांवर अकोला सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेत। या 21 आरोपींपैकी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अटकपूर्व जामिनाकरता अकोला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दिला असून या अर्जावर न्यायालयामध्ये 7 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। आमदार अमोल मिटकरींच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी आरोपींच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। या प्रकरणात आणखी 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 13 आरोपींव्यतिरिक्त जिल्हाध्यक्ष राजेश काळे आणि नितीन गवाळे यांनाही आरोपी करण्यात आलं असून दोघांना अटक करण्यात आली आहे। एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ सध्या नाही, सिटिंग जागा त्या पक्षाकडे असाव्यात अशा चर्चा झाल्या, मात्र विद्यमान जागांची अदलाबदल होऊ शकते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। युवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम आम्ही करू असं अजित पवार यांनी म्हटलं। मी नाव बदलून कधीही प्रवास केला नाही, मी वेषांतर करून दिल्लीत गेल्याचा आरोप खोटा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, आरोप सिद्ध करता न आल्यास आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केलेला आहे।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। भाजप शासित राज्यात लोकशाही राहिलेली नाही, महाराष्ट्रात जे सुरू त्याचं दिल्लीमध्ये कंट्रोल आहे, सत्ताधाऱ्यांना घटनाबाह्य कामाचं व्यसन लागलंय अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे। हे गुंडगिरीला पोचणारं सरकार असून उद्या गुंडांकडून आमच्यावर देखील हल्ले होतील असं विधान संजय राऊतांनी केलं। जरांगे पाटील यांची प्रत्येक आंदोलनामध्ये वेगळी भूमिका आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं टार्गेट कोण होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे नव्यानं त्यांनी फूस लावायच्या भानगडीत पडू नये असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावलाय। आम्ही आणि ओबीसी समाज कायदेशीर लढाई लढतोय, जरांगे यांच्या मागण्या बेकायदेशीर असल्यानं त्यांनी कुणाला चॅलेंज करू नये असं देखील ते म्हटलंय। आदर्श बँक घोटाळ्यामध्ये प्रॉपर्टी सील करून जमा झालेले पैसे खातेदारांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिलेली आहे। सोमवारपासून खातेदारांना रक्कम देण्यास सुरुवात होणार असून पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पूजा खेडकर अटकेच्या भीतीनं दुबईला पळाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीमध्ये असलेली पूजा खेडकर दुबईला पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध घेतला जातोय। पूजा खेडकरनं तब्बल 7 वेळा त्यांच्या नावात फेरफार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। इतकंच नाही तर पूजा खेडकरनं तिच्या वडिलांच्या नावामध्ये सुद्धा फेरफार केल्याचं आता समोर आलंय। यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा नांदेड जिल्ह्यामध्ये पोहोचली। माळेगाव येथील प्रसिद्ध खंडोबाचं दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली। ऐन पावसाळ्यात उल्हासनगरच्या काही भागात पाणी टंचाईची समस्या भेडसावते। मुसळधार पावसामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा असताना केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी टंचाई झाल्याचा आरोप करत नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलंय। वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचं विधी महाविद्यालय आणि मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी एकत्रितरित्या कायद्यांबाबत जनजागृती केली। कायदे आणि मूलभूत अधिकारांची जनजागृती हा कार्यक्रम चेंबूरच्या समर्थनगरमध्ये घेण्यात आला। या कार्यक्रमाला स्थानिकांनी प्रतिसाद दिला। साताऱ्याच्या धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं वाईच्या गणपती मंदिरात पाणी शिरलंय। महागणपती मंदिराच्या दोन्ही बाजूनं पाणी वाहू लागलं असून वाईकरांची मंदिर परिसरात गर्दी पाहायला मिळते। अकोल्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं बार्शी टाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्पाची पाणी पातळी 317 मिलीमीटरनं वाढलेली आहे, तर प्रकल्पातील साठा 92.15% वाढलाय। प्रकल्पाचे 4 वक्र दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत। संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 674व्या संजीवन सोहळ्यानिमित्त जळगावात भव्य मिरवणूक काढण्यात आली। फुगडी आणि टाळ खेळत समाज बांधवांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता। शासनाच्या संकेतस्थळावर दिव्यांग प्रमाणपत्र दिसतात, मात्र प्रत्यक्षात ही प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयानं दिली नाहीत असा नवा घोटाळा अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उघडकीस आलाय। प्रशासनानं या प्रकरणाला दुजोरा दिला असून या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलंय। खालापूरच्या आरकतवाडीमध्ये नदी प्रवाहातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली आहे। या वाडीसाठीची स्मशानभूमी पिरकटवाडीमध्ये नदीच्या पलीकडे आहे आणि यासाठी पूल बांधून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते। आमदार महेश बालदी यांनी इथल्या पुलाच्या कामाचं नावापुरता उद्घाटन देखील केलं, मात्र पूल बांधण्यात आला नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शिवारामध्ये मोगा तेळा शेजारी 120 किलोची महाकाय मगर आढळली। मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं। इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय। शहरातील अग्रेसर भवन परिसरात कुत्र्यांनी हल्ला करताच या मुलानं 10 फुटांवरून उडी मारली। यात हा विद्यार्थी जखमी झालाय। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील हत्ती आता कळणे गावात येऊन शेतीचं नुकसान करतायत। कळणे गावात हत्ती गावात फिरत असून गावातील केळी, सुपारी आणि नारळाच्या बागांचं नुकसान करतायत। शहापूर सातोना मार्गावर हरिण आणि काळविटांचा मुक्त वावर दिसून येतोय। शेतावर जात असताना अनेकदा रस्ता ओलांडणारे प्राणी अचानक समोर येत असल्यानं अपघाताची शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबईमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता। पालघरमध्ये पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे। बोईसर, नागझरी, डहाणू भागात मुसळधार पाऊस झालाय। पुण्याच्या केशवनगरमधील नेफ्रा ही या कचरा विलगीकरण कंपनीला टाळे ठोकण्याची मागणी करण्यात येते आणि या कंपनीकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येतोय आणि त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव आणि पर्यायानं साथीचे आजार वाढलेत, त्यामुळे या कंपनीवर कारवाईची मागणी होते। वर्ध्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या गोडाऊनला गळती लागली आहे, त्यामुळे जनावरांची औषधं, गोळ्या आणि इतर साहित्य भिजले। हे साहित्य वाटप केलं जात असून पशुसंवर्धन विभाग याकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होतोय। छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात अचानक भडका उडाला। मंदिरातल्या शिवपिंडीवरच ज्वलनशील पदार्थानं हा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं। भाविक दर्शन घेत असतानाच हा भडका उडाल्यानं 2 ते 3 भाविक भाजल्याची माहिती मिळते।
चंद्रपुरातल्या बाबूपेठ भागात एका लहान मुलानं काजळाची डबी गिळाल्याचा प्रकार समोर आलाय आणि हा प्रकार लक्षात येताच कुटुंबानं तातडीनं रुग्णालयामध्ये धाव घेतली। डॉक्टरांनी ती डबी बाहेर काढून लहानग्याचा जीव वाचवला। बीडच्या परळी गंगाखेड रस्त्याचं सध्या काम सुरू आहे। बहुतांश ठिकाणी पुलाचं काम रखडल्यानं पावसाळ्यात वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे रखडलेले काम सुरू करावं अशी मागणी होतीये। हिंगोलीच्या तहसील कार्यालयातून विविध प्रमाणपत्र वितरणाचं ऑनलाईन सर्व्हर डाऊन आहे आणि या सर्व्हरच्या अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र उशिरानं मिळत आहेत। ही प्रमाणपत्र वेळेमध्ये मिळण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली आहे। लातूर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातल्या गल्लीबोळामध्ये मुख्य रस्त्याच्या कडेला देखील कचऱ्याचे ढीग साचल्यानं दुर्गंधीनं नागरिक हैराण झालेत आणि अनेकदा तक्रार करून देखील कचरा उचलला जात नसल्यानं पालिकेविरोधात संताप व्यक्त होतोय। यवतमाळ जिल्ह्यातील 2041 स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीन गेले 25 दिवस बंद आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नसून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होतोय। पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा 92% इतका झालेला आहे। पावसाचा जोर वाढल्यानं पवना धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। पवनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी चिचोली मार्गावरील पर्यायी रस्ता पुन्हा एकदा वाहून गेलाय। यंदा दुसऱ्यांदा हा रस्ता वाहून गेला आणि गेल्या 3 महिन्यांपासून मुख्य पुलाचं बांधकाम सुरू असून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरला जात होता। आता हा पर्यायी रस्ता देखील वाहून गेल्यानं मार्ग बंद झाला असून विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना फटका बसतोय। डहाणूच्या गांगोडी शेणसरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून गुडघाभर चिखलातून विद्यार्थी आणि नागरिकांना पायपीट करावी लागते। गांगोडी शेणसरी या 5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी गेल्या वर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 4,48,00,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र ठेकेदारानं रस्त्याचं काम उशिरानं सुरू केल्यानं पावसाळ्यामध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। बुलढाण्याच्या खामगावात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे अपघातात वाढ होत असून त्याविरोधात एमआयएमनं जोरदार निदर्शनं केलेली आहेत। एमआयएमनं या खड्ड्यामध्ये बेशर्माची झाडं लावून नगरपालिकेचा निषेध केला। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात खरीप पिकांना पूरक असा पाऊस झाला। मात्र जिल्ह्यातील महत्त्वाचं माजलगाव धरण अजूनही मृत साठ्यात आहे आणि याच धरणावर पाणीपुरवठा अवलंबून असल्यानं बीडकरांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जनतेकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक संघटना श्रमिक एल्गारनं केलेला आहे। धनकदेवी येथील शाळेतील मुख्याध्यापक निलंबित झाल्यापासून या 100% आदिवासी गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या योजना रखडलेल्या आहेत। तर सिंगार पठार गावात अंगणवाडी बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना 16 किलोमीटरची पायपीट करावी लागते। हिंगोली जिल्ह्यामध्ये रेशन धान्य वितरणात अडथळा निर्माण झालाय। गेल्या 12 ते 13 दिवसांपासून या मशीन्स बंद असल्यानं अनेक लाभार्थ्यांना रेशनचं धान्य मिळालं नाहीये। दरम्यान आज तरी मशीन सुरू होतील आणि धान्य मिळेल या आशेनं अनेक नागरिकांनी केंद्रावर गर्दी केली होती। मात्र आजही त्यांना धान्य मिळालं नाही। धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानामध्ये असलेले ई-पॉस मशीन बंद असल्यामुळे धान्य वाटपाला मोठा फटका बसलाय। गेल्या 2 आठवड्यांपासून शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन झालेले आहेत। ई-पॉस मशीनच्या तक्रारी वाढल्यानं अखेर जिल्हा पुरवठा विभागानं जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना ऑफलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश दिलेत। धाराशिवमध्ये ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन झाल्यानं ऑनलाईन धान्य वितरणात अडचणी येत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 1,43,000 कुटुंबीय धान्य वितरणापासून वंचित राहिले आहेत। नागरिकांच्या तक्रारीनंतर ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जुन्नरच्या इंगळूण घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे। त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला असून आंबे, हातवीज आणि पिंपरवाडी गावांचा संपर्क तुटलाय। बीडच्या अंबेजोगाईमध्ये स्वाईन फ्लूनं एकाचा मृत्यू झालाय। साकूडमध्ये हा रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभागाकडून गावातील नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे। बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। श्रीरामपुरात पोलिसांसमोर अंगावर रॉकेल ओतून पती पत्नीनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यानं संतप्त झालेल्या पती पत्नीनं हे पाऊल उचललं। 8 दिवसात मुलीचा तपास लावण्याचं आश्वासन देण्यात आलंय। भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं। पीएम किसान योजनेपासून जळगावातील अनेक शेतकरी वंचित आहेत आणि या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। नवी मुंबईतील वाशी प्रभाग कार्यालयामध्ये मनसेनं झोपाकाढो आंदोलन केलं। प्रभागामध्ये अनेक अडचणी असून अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कारवाई होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये गेल्या महिनाभरापासून स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य पुरवठा होत नाहीये। ऑनलाईन यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यानं पुरवठा केला जात नव्हता। या विरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं।
भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली। लातूरच्या उदगीरमध्ये अनुराग ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून निदर्शनं करण्यात आली। हिंगोली शहरात भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ काँग्रेसनं निदर्शनं केली। खासदार ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। बनावट कागदपत्रांचा आधार घेत पासपोर्ट काढून ते राहत असल्याचं उघडकीस आलंय। बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा परिसरातून गोवंश चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे। यामुळे पशुपालक भयग्रस्त झालेले आहेत आणि यामध्ये आंतरजिल्हा टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होतोय। बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।